हॅलो नमस्कार, मी वयमासिकातनं क्रांती. आज तुम्ही माझ्या हातात बघताय याला म्हणतात इन्स्टा ट्रान्सफर. इन्स्टाचं युग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला झटपट गोष्टी फार आवडतात. म्हणजे इव्हन आपण रील्स सुद्धा काही सेकंदाची बघतो आणि मग पुढे स्क्रोल करतो. तशा ह्या इन्स्टंट होणाऱ्या गोष्टी आहे. तुम्हाला कळलंच असेल की ह्या क्राफ्ट बघतायत म्हणजे सविता आजी आज आपल्यावर पुन्हा एकदा असणार आहे आणि त्या असाच झटपट होणारा हा नवीन प्रकारचा एक प्रकार तुम्हाला आज दाखवणार आहेत. त्याचा तुम्ही वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकता, ते पण तुम्हाला आजी सांगणार आहे. तर आजच्या या भागात तुमचं स्वागत. नमस्कार. आज काय करूया, एक नवीन प्रकार. हे आहे इन्स्टा ट्रान्सफर. ताईंनी सांगितल्याप्रमाणे हे जे डिझाईन आहे ना, हे इन्स्टंट त्याच्यावरती स्टिक केलेलं आहे. फक्त त्याची एक करायची पद्धत वेगळी आहे, ती फक्त आपण आज बघूया. अगदी सोपं आहे, सगळ्यांनी कोणीही करण्यासारखं आहे. आणि ह्याचा उपयोग तुम्ही एक शोपीस म्हणून करू शकता, ट्रे म्हणून करू शकता, किंवा इथे 2 दिवे पण ठेवू शकता. काही करू शकता ह्याचा उपयोग. आणि ह्याच्यावरती आपण लॅमिनेशन लावल्यामुळे ह्याला आपण फक्त साधा कपड्याने पुसलं तर हे स्वच्छ होतं. आणि मग आपल्या मनाप्रमाणे तुम्हाला जे काही याच्यावरती डेकोरेशन करायचंय ते करायचंय. तर आता आपण हा एक छानपैकी माझ्याकडे ओव्हल ट्रे म्हणा किंवा वॉलपीस म्हणा, त्याच्यावरती हे असं 3 प्रकार आलेले आहेत. त्याच्यावर म्हणजे हा हेच आहे ना, जसा सेट आहे, हा रेडीमेड सेट. हा रेडीमेड सेट आहे. आणि हा जो तुम्ही खाली मटेरियल जे वापरलंय हे काय नाही, ह्याच्या सकट हा सगळा अख्खा सेट येतो. असा विकतच येतो. आता छोटे आहेत ना ते बघा, असे छोटे छोटे सेट मिळतात. हे शुभ लाभ म्हणून तुम्ही करू शकता. नंतर छोटे गोल आहेत. याला तुम्ही काय म्हणता, ह्या म्हणजे आपल्याला मागवायचं असेल किंवा दुकानात जाऊन सांगायचं असेल की मला हे असं पाहिजे, तर ह्याला कार्विंग MDF म्हणून टाकलं ना, कार्विंग केलं हे कार्विंग केलेलं असतं लेझर वरती. आणि असं हल्ली तर खूप ह्याचे प्रकार मिळतात सगळीकडे, ऑनलाईन पण मिळतात, सगळीकडे मिळतात. आणि याचा वेगळा लुक येतो, एक सुंदर लुक येतो. आता ह्याचं काय करायचंय, मला आता मी एक ठरवणार की ह्याच्यावर मला इन्स्टा म्हणजे कुठले इन्स्टा वापरायचे. तर मी आता ठरवलंय गुलाबाची फुलं. तर गुलाबाच्या फुलाचं असं मोठं शीट येतं, काही त्यातले वापरले गेले हे असे असतात. इन्स्टा ट्रान्सफर म्हणतात ह्याला. इथे ह्याला वरती प्लास्टिक असतं आणि हा पेपर असतो. हा तर पेपर हे नेहमी उलट्या ह्यानी करायचं असं, ते एक टेक्निक आपण शिकून घेऊया. त्याच्यानंतर हा गुलाबी आहे म्हणून हे गुलाबाची फुलं आहेत म्हणून गुलाबी रंग. त्याच्यानंतर त्याला कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला एक ह्याच्यात नेहमी म्हणते ना, आर्ट आणि क्राफ्ट मध्ये तुम्हाला रंगसंगतीचं ज्ञान पाहिजे. बरोबर आहे. आता मी ह्याच्यावरती घेणार, तर इथे मी एक फेंट पोपटी रंग मारणार आहे आणि ह्याच्यावरती जांभळा रंग मारणार आहे. तेव्हा त्याचा लुक चांगला दिसेल की फुलं आणि संबंध आपल्याला उठून दिसलं पाहिजे. आता काय, हा परत हा त्याचा आणखीन एक डेकोरेटिव्ह पीस आहे. हा तुमचा एक डेकोरेटिव्ह पीस पण होतो, ट्रे पण. आता मला ट्रे ह्याचा करायचा असेल ना, तर मला थोडीशी त्याला हाईट आला पाहिजे. म्हणून मग मी काय केलंय की आपल्या ह्याच्या काड्या मिळतात ना, या काड्या स्टिक्स त्या 4 एकत्र चिकटवून घेतले. आरामात ह्या फॅब्रिक ग्लूनी किंवा फेविकॉलने चिकटतात. एक दिवस आधी तुम्ही चिकटवून ठेवा त्या जरा आधी बाजूला. आता आपण काय करणार की ह्याला मी इन्स्टा लावून घ्यायचंय मला, पण ते याच्या बाहेर आतमध्ये जाता कामा नये. म्हणून मी काय करणार की ह्याला एक पेन्सिलीनी आखून घेणार. म्हणजे मला एरिया कुठल्या एरियात आपल्याला करायचंय ते कळतं. ते पेन्सिलने तुम्ही आखून घेतलं म्हणजे मला एरिया कळतो, मला कुठल्या एरियात करायचं. इथे केलं तर काही त्याचा उपयोग नाही, कारण त्याच्यावरती फ्रेम चिकटवली जाणार. आणि MDF नेहमी इथे जसं रंगवलंय तसं मागे पण रंगवायचं, नाही तर त्याला बूर येते. आपल्या दमट हवेमुळे बूर येते. आता मी नंतर रंगवीन, पण ते मागच्या बाजूचा कुठलाही रंग मग मागच्या बाजूला तुम्ही द्या. आता हे बघा, मला हे आधी हे काढायचं नाही. हे मला संबंध बाजूचं जेवढं जास्तीत जास्त कट करता येईल तेवढं मला कट करायचंय. हे प्लास्टिक असल्यामुळे थोडस पांढरं हे राहिलं तरी ते दिसणार नाहीये. त्या आकारामध्ये शक्यता त्याला कट करून घ्यायचे आपल्याला, जितकं बाजूचं काढता येईल. आपण अगदी पटकन होणारा प्रकार आहे. याला पण काही फारसं वेळ लागत नाही. तुम्ही अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू बनवत असता आर्ट अँड क्राफ्ट मध्ये, म्हणजे अगदी टाकाऊ पासून टिकाऊ किंवा अशा झटपट काही आयडिया देणाऱ्या ऑर्डर्स पण तुम्ही ह्याच्या घेत असाल ना?
हो घेते. फक्त ते फार मोठ्या प्रमाणात नाही, पण व्यक्तिगत काही असेल तर म्हणजे कोणी आवडलं तुमचं आणि पुरेसा अवधी मिळाला तर मोठ्या पण घेईन. साधारण 2-3 दिवस आधी सांगायचं. हो, आधी सांगायला लागेल आणि काय हवं ते, कारण का शेवटी सगळं मटेरियल घरात असतंच असं नाही ना, ते आणायला पण लागतं. झालं. आता मी काय करणार, नेहमी असा मोठा पोर्शन आधी घ्यायचा, कुठे घ्यायचा असेल तर मग आणखीन तुम्हाला ऍडिशनल काही करायचं असेल तर करता येईल. बघा हे ह्याला एक प्लास्टिक असतं, हे असं काढून टाकायचं. ओके. याला सबंध गम असतो, त्यामुळे तिथे मध्ये हात लावायचा नाही अजिबात. आणि मला आता हे असं चांगला हात फिरवून चिकटवून घ्यायचं. आता हे असंच नाही काढायचं, हेच खरं मुख्य काम आहे त्याचं. याला एक स्वच्छ पाणी घ्यायचं, स्वच्छ पाणी, चांगला एखादा स्वच्छ ब्रश, आणि हे पाणी आणि हा रंग आपण आदल्या दिवशी लावून घेतलेला आहे. म्हणजे तो चांगला पूर्ण सुकला पाहिजे. तो सुकायच्या आधी जर का तुम्ही हे केलं तर मग तो रंग या पाण्याबरोबर खराब होण्याची शक्यता. हे पाणी घाबरायचं नाही जास्त झालं पाणी तरी, कारण का हा तुम्हाला डिझाईन दिसायला लागलं पाहिजे. सगळ्या बाजूने व्यवस्थित पाणी सगळीकडे गेलं पाहिजे. थोडं बाहेर आलं तरी चालतं, कारण का तो रंग सुकलेला असल्यामुळे त्या रंगाला काही होत नाही. नंतर अगदीच काही झालं तर आपल्याला डॅबिंग करता येतं. झालं. आता हा सगळीकडे पाणी लागले. आता हे असं उचलायचं नाही कधी, त्याच्याबरोबर कदाचित ते येण्याची शक्यता असते. हळूच आपण एक 10 सेकंद मध्ये घालवायची आणि असं सरकवायचं. इझिली सरकलं तरच ते व्यवस्थित झाले, नाही तर हा पेपर असतो ना, तो ओला होऊन बाहेर निघाला पाहिजे. म्हणून हे जर आहे बघा, असं सरकवलं मी, इझिली सरकत नसेल तर परत जरा पाणी लावा. हा जरा मोठा पोर्शन आहे, त्यामुळे त्याला जरा वेळ लागतो. हे बघा आलं. प्रेस करून करून हळूहळू तो आता असा आला की असा काढायचा. असा उचलायचा नाही, त्याला कुठेही उचलायचा नाही, असा सरकवत काढायचं. वा, किती छान दिसतंय. सुंदर आहे ना हा प्रकार. खरंच सांगते काय, पटकन होणारा, कोणालाही करता येणारा प्रकार आहे. इन्स्टा. आता हा माझा एक एवढंस पान राहिलंय, ते पण मी कुठेतरी चिकटवू शकते ना, आपल्याला हवं तसं चिकटव. आता हलक्या हाताने तुम्हाला फक्त ह्याचं पाणी अगदी हलक्या हाताने घासायचं नाही, नाही तर 2 मिनिटात सुकतं पण ते. आता आणखीन इथे एखादा गुलाबाचं फुल मला लावायचं असलं तरी यातनं काढून लावता येतं. असं मोठंच्या मोठं शीट मिळतं, आपल्याला हवी तशी कापून आपण. आणि याच्यात वेगवेगळे प्रकार मिळतात. अगदी मंत्र पण मिळतात. नंतर तुमचे डिझाईन्स असतात, तो मोर आहे तसा बरंच काय काय मिळतं. आता हे मी इथून थोडंसं किंवा इथून जसं हवं तसं चिकटवून घेते. पान काढायचंय, त्याच्यावरती जाईल ते आता थोड्या वेळाने सह काढणे बघ. हे छोटे मोठे पटकन निघतात. आता हे बघायला लागेल मात्र की ही साईड कशी येईल. कारण काही पानं जरा बाहेरच्या बाजूला यायला पाहिजे, म्हणून असं न लावता ते फक्त सप्लिमेंट लावताना जर आपल्याला बघायला लागतं.
आणि बाजूनी सगळं प्लास्टिक असल्यामुळे ते दिसत नाही, एकदम पातळ प्लास्टिक असतं ते, त्यामुळे कळत पण नाही ते. पाणी मात्र स्वच्छ घ्यायचं नेहमी, कुठलं तरी रंगाने बुडवलेलं वगैरे नाही, कारण त्याचा रंग मग इथे येण्याची शक्यता असते. ते मर्ज होऊन जाईल एकमेकांना. ह्याला तुम्हाला काय पाहिजे, एक सरफेस काय ज्याच्यावर करणार ते इन्स्टा ट्रान्सफरचं एखादं डिझाईन आणि छान स्वच्छ पाणी आणि ब्रश, बस. आता हा मोकळा आहे, तिथे मग तुम्हाला काही मेसेज लिहायचा असेल तरी लिहू शकता, कॅलिग्राफीनी काही छानसं, नाही तर आणखीन एखादं फुल लिहू शकता, पण हे एवढंच चांगलं दिसतं, छान वाटतं. आता हे थोडं सुकायला पाहिजे, चांगलं छान सुकायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पिक्चर वॉर्निश म्हणून येते आणि हे मॅट वॉर्निश येतं, कुठलंही चालतं पण शक्यतो मॅट वॉर्निश वापरावं. आता हे सुकल्यानंतर त्याच्यावरती कोट द्यायचे 2 त्याचे, म्हणजे ते एकदम छान फिक्स बसतं, त्याच्यावर लॅमिनेशन होतं ते. आणि मग तो आता हे सुखेपर्यंत आपण त्याच्यावरचं पटकन करून घेऊया. रंग मला लावायचा आहे, तर मी काय विचार करते की त्याच्यावर हिरवं आणि गुलाबी कॉम्बिनेशन आहे, म्हणून मला वरच्या ह्याला मी डार्क कुठला तरी रंग लावणार, तरच हे तुमची फुलं छान दिसणार. हे रंगसंगती आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. ह्याला मी आता फेंट पोपटी ऍक्रेलिक कलर हे, आणि थोडस त्याला मी आणखीन येलो घातलं की आणखीन फेंट करायला घातलं तर व्हाईट. आपल्याला थोडस शेडिंग मध्येच केलं तर जास्त छान दिसतं. पटकन रंगवून घेऊया आणि हे सुखेपर्यंत वरचं रंगवून घेऊया की एकमेकाला चिकटवलं की तुमच्या ट्रेत आहे 10 मिनिटं. साधारणपणे हे असं किरमिजी आणि पोपटी कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, ते गुलाबाच्या ह्याच्यावरती मर्ज होऊन जातं. ह्याला एकच कोट द्यायचं, असं डबल कोट द्यायची गरज नसते, कारण का त्याच्यावरती आपलं दुसरं पट्टी येते, हे फक्त बॅकग्राऊंडला दिसलं पाहिजे एवढंच. ह्याला पण उलट्या बाजूनी पण एक रंग लावायचा, नंतर लावला तरी चालतो, चिकटवायच्या आधी लावून घ्यायचा. हे जरा सुकायला पण बाजूला ठेवूया. हे तर ह्याला जर का मी हा किरमिजी कलर दिला तर ह्याला मी डार्क हिरवा पण देऊ शकते किंवा सेम देऊ शकते, तर आज मी डार्क हिरवा देणार आहे जर आपलं वेगळं म्हणून. आणि हा चॉक पेंट आहे, म्हणजे ऍक्रेलिक पण वापरता येतो, चॉक पेंट पण वापरता येतो, तुम्ही कुठलाही वापरू शकता. हे मात्र तुम्हाला हलक्या हाताने करायला लागतं, कारण काय खूप नाजूक असतं, तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी हलक्या हाताने खाली पेपर ठेवून असं केलं तरी चालेल, म्हणजे तुमचं खालचा बेस खराब होत नाही. याला दोन्ही बाजूनी करायची गरज नाही, कारण काय आपलं त्याच्यावरती चिकटवलं जाणार आहे. सगळीकडे रंग लागला ह्याची मात्र खात्री करावी लागेल, कारण बारीक आहे ना. हो बारीक आहे, पण असं ठेवूनच केलेलं बरं, हातात घेतलं की तुटण्याची शक्यता असते ती. आता मी ह्याला डार्क हिरवा लावते. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं.
आणि ते त्याच्यावरती जास्त उठून दिसेल. आता हे सुकले. ऍक्च्युअली कलर सुकायला फार वेळ लागत नाही. आता हे बरोबर असं छान ऍडजस्ट करायचं. आता याला आपण हा नॉर्मल वालाच आपला फॅब्रिक ग्लू, कुठलाही मॉड कुठलाही चालतं ह्याला ग्लू. असं थोडा थोडा सगळीकडे लावून घ्यायचं. आता हे करताना बरोबर सुकल्यावर तुम्हाला ते फेविकॉलचे डाग काही हे दिसत नाही, ते ट्रान्सपरंट होऊन जातं. का त्याच्यावरनं आपल्याला परत पण त्याला छानपैकी प्रेस पण करून घ्यावं लागतं जरी गोंद असला. कारण काय तसं नाजूक काम आहे ना, नीट नाही चिकटलं तर ते तुटायची शक्यता परत. आता ह्याला पण मी आता आपण ठरवायचं ही बाजू आपल्याला वर हवी आहे का असं हवंय. दोन्हीकडनंच तसं सारखं आणि बरोबर हे असं मध्यावरती. शक्यतो याच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही, हे आतमध्ये आलं तरी चालेल. आता हे सुकलंय व्यवस्थित. आता हे सुकलंय त्याला आपण एक लॅमिनेशनचं हे लावून घेऊया. आणि बघा हे असं झालं आणि मी थोडासा त्याला उंच करणार आहे. खूप छान वाटेल. पटकन होणारी गोष्ट आहे ना, आणि फारसे कष्ट नाहीत त्याला, पटापट होणार आणि दिसायला पण छान. आणि हे कोणालाही तुम्ही असं छानसं गिफ्ट दिलं तरी आवडणार आहे. आवडणार आहे. आणि तुम्हाला ते आपण हे लावूनच घेऊया पटकन. 2 मिनिटाचं काम आहे आता. तसा पातळ असतो त्यामुळे आता हा मगाच हलक्या हाताने याच्यावरती लावून घ्यायचा. हे फक्त आतल्या गोलात लावायचा, जास्त काही गरज नाहीये बाहेरपर्यंत लावायची. पण हे जे मॅट वॉर्निश आता तुम्ही लावते, हे लावून चांगलं सुकल्यानंतर हा ट्रे आपण असा ओल्या फडक्याने वगैरे पुसू शकतो. इव्हन पाण्याचा ग्लास वगैरे वर्ष काही होत नाही. फक्त हलक्या हाताने, कारण का ते आतमधलं एकदम पातळ आहे. आता आपल्याला हे लावायचे. ज्याला मागून का रंग लावायचा हा डायरेक्ट आपण आता चिकटवत नाही आहोत, त्यामुळे त्याला परत भूर येण्याची शक्यता असते. म्हणजे MDFचं असं असतं की आपल्या हवेच्या आर्द्रतेने त्याला काही दिवसांनी हे होते, म्हणून त्याला एक कोट द्यावा लागतो. आता हे ओलं असताना सुद्धा आपल्याला लावता येतं. तर हा मी एक इकडे, मला थोडस त्याला रेज करायचंय म्हणून थोडस उंचवटा पाहिजे. म्हणजे आपण बरोबर इथे इथे कुठे असं बाहेर येता कामा नये, दिसता कामा नये. चारी बाजूला 4 लावून. आणखीन तुम्हाला उंची वाढवायची असेल तर 6 पट्ट्या करा, नाहीतर दुसरं पण तुम्हाला तुमच्याकडे काय असं जाडं असेल, चौकोन चौकोन मिळतात लाकडाचे, ते पण लावता येतील. शक्यतो पुठ्ठ्याचं वगैरे नाही, कारण का ते पाण्याने कधी खराब झालं तर तिथनं निघायची शक्यता असते. आता आपण त्याच्यावर ते लावून घेऊया. आता मला सगळ्या ह्याला ग्लू लावायची गरज नाही, फक्त ह्या 4 ह्याला लावलं तरी ते चिकटणार, कारण का हे टेकणारच नाहीये ना.
आता हे बरोबर आपण ते आखलेलं आहेच, त्याच्यावरती हे बरोबर व्यवस्थित बघून चिकटवून घ्यायचं. सगळीकडनं तो बरोबर थोडस आपल्याला सरकवता येतं ते ओलं असेपर्यंत. त्यामुळे थोडीशी त्याला हे उंची आली. आता हे बघा इथे थोडासा तो आपलं आखलेलं असतं ना त्याच्यावर तो बरोबर येतो. तर बघा हा छान असा इन्स्टा ट्रे तयार झालेला आहे. इव्हन आपण आजी फ्रेम म्हणून सुद्धा चिकटवू शकतो. होय अगदी मागे तुम्ही हुक लावून हे करू शकतो. किती बघा सुंदर दिसतोय. हा इन्स्टंट होणारी ही गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून तुम्हाला यामध्ये काय काय बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा. थँक्यू सो मच.